नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2 नाही तर 4,000 रुपये येतील. किसान योजनेबद्दल समोर आली मोठी अपडेट. मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, आता हे 4,000 रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, हे पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे, संपूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर एक छोटीशी विनंती करतो की आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. बघा मित्रांनो, पंतप्रधान किसान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काही शेतकऱ्यांना येणाऱ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात फक्त 2 नव्हे तर 4,000 रुपये जमा होतील. मित्रांनो, आता या योजनेचे 21 हप्ते मिळाले आहेत. लाखो शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा झाला आहे. प्रत्येक हप्त्यात त्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा झाले. अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की 22व्या हप्त्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 4,000 रुपये जमा होतील की काही निवडक शेतकऱ्यांनाच प्रत्येकी 4,000 रुपये मिळतील. पहिल्या अर्थसंकल्पीयाविषयी आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, या शेतकऱ्यांना प्रत्येकी 4,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. आता ते शेतकरी कोणते आहेत तर केंद्र सरकार दरवर्षी 3 हप्ते पाठवते. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये जमा होतात. पंतप्रधान किसान योजनेचे बजेट प्रत्येकी हप्त्याची रक्कम ठरवते. योजनेच्या सुरुवातीपासून निधी वाढवलेला नाही, त्यामुळे शेतकरी 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे उत्सुकतेने पाहत आहेत. जर पंतप्रधान किसान योजनेचे बजेट वाढवले तर त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. दरम्यान जर आपण प्रत्येकी 4,000 रुपयांबद्दल बोललो तर 22व्या हप्त्यात फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतील ज्यांचे 21वा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे उशीर झाला. जर तुमच्या 21वा हप्ता आला नाही तर तुम्हालाही याचा लाभ होईल. मित्रांनो, सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की जर एखादा शेतकरी योजनेअंतर्गत आवश्यक अटी पूर्ण करत नसेल तर त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो. जसे की ई-KYC नसणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे इत्यादी. अपूर्ण ई-KYC, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे ई-KYC पूर्ण केले नाही त्यांना 22वा हप्ता मिळणार नाही. सरकारने ई-KYC अनिवार्य केले आहे. जर तुमचा ई-KYC अपूर्ण असेल तर 22वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. आधार बँक खात्याशी जोडलेला नाही. PM किसान योजनेचे पैसे थेट बँक खात्यात DBTद्वारे हस्तांतरित केले जातात. जर तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले नसेल किंवा DBT सेवा सक्रिय नसेल तर 22वा हप्ता हस्तांतरित केला जाणार नाही. बँक तपशिलांमध्ये चुका, शेतकरी अनेकदा चुकीचे खाते क्रमांक, IFSC कोड किंवा बँकेचे नाव प्रविष्ट करतात. यामुळे हप्ते भरण्यास विलंब देखील होऊ शकतो. म्हणून तुमचे बँक तपशील नियमितपणे तपासा. तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान योजनेचा 22वा हप्ता अखेर कधी येणार तर पंतप्रधान किसान योजनेचा प्रत्येक हप्ता अंदाजे हा दर 4 महिन्यांनी जारी केला जातो. पेमेंट पॅटर्नवर आधारित पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहे. तथापि अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. याचा अर्थ शेतकऱ्यांना बजेटनंतर भेट मिळू शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे या PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात जमा करण्याची शक्यता आहे. परंतु हे 4,000 रुपये कोणाला मिळणार आहेत ते आपण समजून घेतलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 2,000 आणि 22व्या हप्त्यात 2,000 असे मिळून 4,000 रुपये एकत्रित जमा होतील. नक्कीच ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांना आनंद देणारी बातमी आहे आणि ज्यांना मिळाले त्यांनाही आनंद देणारी बातमी नक्कीच आहे. अपेक्षा करतो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.